नमस्कार. मित्रकला या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रकला या चॅनलमधून विविध कला प्रकार अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या समोर आणणे हा उद्देश आहे. यामध्ये तुम्हाला आर्ट, क्राफ्ट, ओरिगामी, क्ले मॉडेलिंग, वेगवेगळे चित्रकलेत वापरली जाणारी माध्यमं, ग्राफिक डिझायनिंग, वेगवेगळ्या चित्रकारांना भेटणं, या सगळ्याबरोबर आर्ट थेरपीचा देखील सहभाग आहे. वेगवेगळ्या कला साकार करताना त्यामधून आपण आपले मानसिक आरोग्य कसे छान ठेवू शकतो यासाठी सुद्धा तुम्हाला टिप्स मिळणार आहेत. त्यामुळे आजच्या विषयाला सुरुवात करूया. त्याआधी सबस्क्राईब केलंय की नाही हे नक्की बघा. चला तर मग. निळा हिरवा शार असा छान मोर जेव्हा वारली पेंटिंगमध्ये एका रंगात आणि खूप रेषांमध्ये आपल्या समोर येतो तेव्हा देखील तो तेवढाच सुंदर दिसतो बरं का. सो असा मोर आपल्याला आज साकारायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने. विषयाला सुरुवात करूयाच, पण त्याआधी मला धन्यवाद मानायचे आपल्या सर्व वारली चित्रकारांचे ज्यांनी हजारो वर्ष ही परंपरा आपल्यासाठी ठेवली आणि आपल्यासाठी ही इतकी सुंदर साधी चित्र आपल्यासमोर घेऊन आले. याचाच उपयोग आज आपण आपल्या कलेसाठी करतो आहोत. हा वारलीचा मोर साकारताना याचा उपयोग आपण आर्ट थेरपी म्हणून कसा करू शकतो हे देखील तुम्हाला सांगणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मोर काढायला सुरुवात करायच्या आधी आपण सगळ्यात बघायचं की आपण चित्र काढताना पेपरच्या मध्यभागी काढतोय की नाही. ओके, सो तुम्ही लाईनने किंवा अंदाजाने पेपरच्या मध्यभागी सुरुवात करा. सुरुवातीला आपण मोराची बॉडी म्हणजे जो मधला भाग आहे त्याच्या पोटाचा आणि मानेचा भाग हा काढून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याचा पिसारा काढणार आहोत. मोराची बॉडी काढताना पाकळीसारखा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा आपण म्हणून डोळ्यासारखा आकार. लक्षात घ्या, खालच्या बाजूनी आपण एक अर्धवर्तुळ काढलंय आणि वरच्या बाजूनी देखील आपण त्याच्यापेक्षा लहान अर्धवर्तुळ काढून एस सारखा आकार करून आपण तिथे शेपटीचा भाग तयार केलाय छोटासा. आता मोराच्या मानेचा भाग काढण्यासाठी मोराची मान ही मोठी दाखवायची असते, पण त्याची उंची खूप न दाखवता आपल्याला मोठी मान कशी बरं दाखवता येईल हे मी तुम्हाला सांगते. तर मी अंदाजाने म्हणजे पट्टी न वापरता सुद्धा आपण कसं ड्रॉइंग करू शकतो हे तुम्हाला सांगते. तर आपल्या बोटाची 2 पेराने एवढं अंतर साधारण इथे घ्या आणि ह्याच्या रेषेमध्ये इथे आपण एक सर्कल काढून घेऊ. थोडं छोटं काढलं तरी सुद्धा चालतं. आणि या सर्कलवर टॉप ऑफ द हेड म्हणजे अगदी वरचा एक पॉईंट आपण इथे घ्यायचा, जो पॉईंट आपल्याला इथे जोडायचा आहे, आणि त्याच्या शेजारचा पॉईंट घ्यायचा, जो पॉईंट आपल्याला इथे म्हणजे अगदी एक्स्ट्रीम डाव्या बाजूच्या टोकाला जोडायचा आहे. हा कसा जोडायचा तर मान डोलदार दिसण्यासाठी उलटा एस आपल्याला काढायचा आहे. इंग्लिशमध्ये आपण जसा एस काढतो तोच एस आपण उलट्या स्वरूपात इथे काढतोय. मानेचा भाग हा सुरुवातीला बऱ्यापैकी बारीक असतो आणि नंतर तो थोडा जाड होत जातो. त्यामुळे अंतर घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे मान बारीक दाखवायची आणि इथे बऱ्यापैकी जाड दाखवायची. आता तुमच्या लक्षात आलं असेल की छान डौलदार आणि मोठी मान दिसते. या अशा प्रकारे मान दाखवल्यामुळे मोराला छान ग्रेस येते. चोच काढताना त्रिकोण आपल्याला सगळ्यांना काढता येतो. सो आपल्याला त्रिकोणच काढायचा आहे. फक्त या त्रिकोणाच्या दोन्ही म्हणजे 3 बाजू असतात, तिसरी बाजू ऑलरेडी आपल्याकडे आहे जी आपल्या सर्कलवर आहे, आणि ह्या 2 बाजूला आपल्याला कर्व काढायचं आहे. मधल्या भागामध्ये आपण डोळा काढून घेऊ. मोराचा आकार काढून झाल्यानंतर त्याला मी फाईन आर्ट पेनाने बॉर्डर करून घेतली आहे आणि आता पुढचं सगळं काम मी हे फाईन आर्ट पेनाने करणार आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. आता हे फाईन आर्ट पेन कुठलं वापरावं तर मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची पेन असतात, पण त्यातलं तुम्ही जे चांगलं आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही नक्की वापरा. मोराचा महत्त्वाचा भाग म्हणजे मोराचा पिसारा.
या पिसाऱ्याची तयारी करायची आहे. ह्याच्यासाठी उलटा हार्ट शेप मी काढते. तो मोराच्या डोक्यापासून साधारण 1 ते 1.5 पेर, आपलं जे बोटाचं पेर असतं, हा जे पार्ट्स असतात त्यातलं 1.5 साधारण मी इथे मेजरमेंट घेतलं आणि पिसाऱ्याचा आतला भाग उलटा हार्ट शेप काढला मी इथे. या हार्ट शेपला डबल आउटलाईन करून घेतली. हार्ट शेप तर सगळ्यांनाच काढता येत असेल. शाळा कॉलेजमध्ये वहीच्या मागच्या भागावर अनेक जणांनी हार्ट शेप काढलेला असेल. मोराचे पाय काढून घेऊया आपण आधी. इथे मी डॉट करून घेतला आणि इथे डॉट केलं. आता परत पायासाठी सुद्धा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. आता तुम्हाला इथे स्पष्ट दिसेल की ह्या त्रिकोण काढताना फक्त एक करायचं की त्याच्या ज्या लाईन्स आहेत त्या थोड्या कर्व काढायच्या. त्याच्यामुळे एक डेकोरेटिव्ह फील येतो. इथे गोळा काढून घेतला आणि त्याच्या पुढे हे पाय. जेव्हा आपण लाईन आर्ट करतो, म्हणजे आता हे किंवा वारली आर्टमध्ये आपल्याला जेव्हा लाईनवर भर असतो, कलरिंगपेक्षा आपण लाईनने काम करत असतो, त्यावेळेला लक्षात घ्यायचं की तुटक रेषा काढायच्या नाही. त्यापेक्षा रेषा एक सलग काढण्या नेहमी चांगल्या दिसतात. त्यातून चित्राला एक ग्रेस येतो. मागच्या सरस्वतीच्या व्हिडिओमध्ये देखील हे मी सांगितलं आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही नक्की बघू शकता. आता आपण आतला पिसाऱ्याचा भाग काढून घेतला आहे. वरच्या पिसाऱ्याचा भाग काढण्यासाठी मी पेन्सिल वापरते, कारण आपल्याला ती लाईन खोडून टाकायची. तर इथून साधारण 1-2 इंच किंवा तुमच्या आवडीप्रमाणे हे मेजरमेंट तुम्ही कितीही वाढवू शकता. जेवढा पिसारा मोठा तेवढा मोर अजून सुंदर दिसतो. आपल्याला मार्किंग करायला सुरुवात करायचं. सगळ्यात सुरुवातीला आपण वरचं पीस काढणार आहोत. इथे मी गोळा करून घेतला आणि त्याच्या खाली लाईन काढली. ही लाईन तुम्ही रेफरन्स लाईनसारखी पेन्सिलने काढून नंतर बॉर्डर करू शकता किंवा डायरेक्ट फाईन आर्ट पेनसुद्धा वापरू शकता. शक्यतो फाईन आर्ट पेन वापरा. फाईन आर्ट पेनने लाईन खूप बारीक आणि छान येतात. जर कोणाला फाईन आर्ट पेन मिळत नसेल तर तुम्ही स्केच पेनचा वापरसुद्धा करू शकता किंवा अगदी सोपं तुम्ही ब्लॅक कलरचं जेल पेनसुद्धा वापरू शकता. आता क्रमशः मी इथे डिव्हाइड करून घेते. सो नेहमी दोन्ही बाजूला पीस ही साधारण सारखी येण्यासाठी एकदा मी उजव्या बाजूला लाईन करून घेते आणि एकदा डाव्या बाजूला. काय केलं, इथे 2 लाईन्स काढून आपण अर्धवर्तुळ करून घेतली आहे. बरोबर त्याच्यामध्ये आपल्या रेफरन्स लाईनपर्यंत एक लाईन काढायची आहे, एक रेषा काढायची आहे आणि त्याच्यावर आपण सर्कल काढतोय. लॉलीपॉप सारखा हा आकार दिसतो. वरच्या बाजूला छोटं सर्कल आणि खालच्या बाजूला लाईन. आता तुम्ही खूप गोष्टी याच्यामध्ये मॉडिफाय करू शकता. जसं की तुम्ही ही वर सर्कल काढायच्या ऐवजी तुम्ही तिथे छोटा हार्ट शेप दाखवू शकता किंवा या सर्कलच्या आतमध्ये अजून एक सर्कल काढून ह्याच्या आतमध्ये एक भरू शकता सर्कल किंवा लाईन्सने करू शकता. तसं वेगवेगळ्या प्रकारचे बारीक बारीक कामं तुम्ही नक्की करू शकता. आता ही लाईन कुठपर्यंत घ्यायची, जी सुरुवातीला आपण उलटा हार्ट करताना रेफरन्स लाईन काढली आहे पेन्सिलने, तिथपर्यंत ही लाईन तुम्ही घ्यायची आणि त्या लाईनच्या इथे वर आपल्याला सर्कल काढायचं आहे. आत्ताच मोर इतका सुंदर दिसायला लागला आहे, पूर्ण झाल्यानंतर किती छान दिसेल. वारली मोराचा मेंटल हेल्थसाठी सुद्धा खूप उपयोग होतो. हा उपयोग कसा होतो हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलेलंच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता पिसारा आपल्याला भरायचा आहे, जे सगळ्यात शेवटचं आणि अतिशय सुंदर असं काम आहे. पिसारा भरताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे बघा. आपल्याला
लाईनच्या शेवटी म्हणजे आतल्या बाजूला पासून आपण वरच्या बाजूपर्यंत पिसारा भरणार आहोत. हा भरताना पहिल्यांदा आपण व्ही काढून घ्यायचा. ओके, व्ही काढल्यामुळे आपल्याला शेवटपर्यंत कुठला अँगलने यायचं आहे हा अँगल डिसाईड होतो आणि आपण ज्या रेफरन्स लाईन काढल्यात तिथपर्यंत लाईन्स घ्यायला सुरुवात करायची. शेवटी सुद्धा हा व्ही काढायचा. दोन्ही बाजूला आपण लाईन्स घेतोय. या लाईन्स जितक्या बारीक आणि जितक्या जवळ घ्याल तेवढा मोराचा पिसारा अतिशय खुलून दिसतो आणि सुंदर दिसतो. हा व्ही का काढून घेतला की यामुळे आपल्याला पिसारा चुकत नाही, इकडे तिकडे होत नाही आणि मग आपण छान पसरलेल्या वरच्या बाजूच्या रेषा काढतो. आपण हळूहळू एक एक पीस वरच मोर सुरू करूया. तर हे जे डॉट्स आहेत यांनी अजून पिसारा सुंदर दिसेल. आत्ता सगळ्यांना कळण्यासाठी हा मोर मी लाईट पेपरवर म्हणजे व्हाईट पेपरवर ब्लॅक कलरने केला आहे. तुम्ही हाच व्हाईट ब्राऊन हे कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा अजून छान दिसेल जर तुम्ही डार्क पेपर घेतला जसा ऑलिव्ह ग्रीन आहे किंवा ब्राऊन आहे, ब्लॅक पेपर असा तुम्ही डार्क पेपर घेऊन त्याच्यावर लाईट कलरने केलं म्हणजे व्हाईट कलरने किंवा येलो कलरने तर तेही देखील खूप छान दिसतं. पांढऱ्या रंगाचं पेन मिळतं मार्केटमध्ये सुद्धा मिळेल किंवा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पांढऱ्या रंगाच्या पेनाची लिंक दिली आहे ॲमेझॉनची. त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही हे पेन घेऊ शकता. कसा वाटला तुम्हाला वारलीमधला हा साधा सरळ सोपा मोर? किती सुंदर प्रकार वाटला ना, अगदी मनाला समाधान देणारा. हाच प्रकार तुम्ही साकारू शकता जेव्हा तुम्ही खूप गडबडीत असता. असं वाटतं की आपल्या आयुष्यात खूप निगेटिव्ह गोष्टी चालल्यात आणि काही चांगलं आपल्याला मिळतच नाहीये. त्यावेळेला एक काम करा, तुमच्याकडे जो कुठला डार्क पेपर असेल जसं ब्लॅक कलर, डार्क ब्राऊन पेपर असा पेपर घ्या. एक व्हाईट कलरची पेन्सिल किंवा व्हाईट कलरचं पेन मिळतं ते घ्या आणि हा मोर त्याच्यावर साकारून बघा. नक्की तुम्हाला तुमच्या मनात खूप पॉझिटिव्ह विचार येतील आणि एक पॉझिटिव्ह ध्येय तुमच्यासमोर येईल. जे प्रत्येक वेळी खूप निगेटिव्ह खूप नकारात्मक परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे आणि त्याचा सामना आपण कसा करू असं आपल्याला वाटतं, त्यावेळेला हा वारलीमधला मोर नक्की तुम्हाला आधार देईल. हे करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटलं. वारलीमधल्या मोराचा आज आपण हा एक प्रकार बघितला, पण याच पद्धतीने विविध प्रकारांमध्ये हा मोर येतो. जसं की हा प्रकार आहे, हा प्रकार आहे, पिसारा फुलवलेला हा एक प्रकार आहे. सो असे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपल्याला या चॅनलवर शिकायला मिळणार आहेत. तुम्ही वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये हे मोर करू शकतात. समजा तुम्ही डार्क कलरचा पेपर घेतलात तर तुम्ही लाईट येलो किंवा व्हाईट कलरने त्याच्यावर मोर करा. समजा तुम्ही व्हाईट कलरचा पेपर किंवा लाईट कलरचा पेपर हलक्या रंगाचा पेपर जर तुम्ही घेतलात तर त्याच्यावर ब्लॅक किंवा ब्राऊन कलरने हा मोर साकारा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, वारली पेंटिंग ही एका रंगामध्ये असतात. ती त्याच्यामध्ये कधी दोन रंग वापरू नका. थोडेफार बदल जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही नक्की करू शकता.
पण प्रत्येक कलेचा एक आत्मा असतो आणि तो आत्मा आपण सोडायचा नसतो. त्यामुळे विविध प्रकार घेऊन वारली पेंटिंग करण्यापेक्षा त्याचा आत्मा जो एका रंगात येतो तो तुम्हाला जास्त आवडेल, त्या पद्धतीने तुम्ही साकार करा. आजचा आपल्याला विषय तर झालेला आहे. पुढचे असेच वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या टिप्स घेऊन तुमच्यापर्यंत येत आहे. ह्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटला, याचा तुम्हाला नक्की किती उपयोग झाला हे मला कळण्यासाठी लाईक आणि कमेंट ह्या दोन्ही गोष्टी करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपद्वारे किंवा तुमच्या फेसबुकद्वारे नक्की शेअर करा. आणि जर आवडला नसेल तर मला तुमची एक मैत्रीण समजून तुम्हाला हा व्हिडिओ का आवडला नाही हे कमेंट बॉक्समध्ये प्लीज मला सांगा. म्हणजे मला या सुधारणा माझ्या व्हिडिओमध्ये नक्की करता येतील. धन्यवाद. पुढच्या वेळेला असंच भेटू. खूप कला साकारत राहू.